केळूस करू नो मासे पकडा देतास चटणीची मासे श्रावण बिवण पाळलास काय देवाची पूजा बिजा करतास की काय काय झाला काय करतास येताच काय मासे पकडू काय झालं अरे बाबल्या काय म्हणतो चढतीचे मासे पकडू अरे मेले फोटो असा ना साईबाबाचो तो वायच हल्लो होतो त्याका सरळ करी होते आता तुझ्या डोक्या पण हल्ला त्या सरळ करू खया मेल्या चढतीचे मासे काय खातस पाप करूचा आधी पापाचा बोजा डोक्यावर वाढवचा असत हा तुका काय वाटता मी श्रावण कित्याक पाळतोय देव कोपतलो अरे मेले देव कोपाचो नाही तुझं पोट कोपीत आणि मग तू डॉक्टरकडे पळशी आणि वैता काय असा माहिती आहे ते चढणीचे मासे असत ना ते कित्याक चढाक येतात तुका लवकर गावाक होय म्हणून लय सारे गावाक होय म्हणून मला जीव धोक्यात घालून येतात ते तुझ्यासारख्या राक्षसाच्या समोर आणि मग तुझ्यासारखे राक्षस त्याका पकडतात खातात ते मेल्या ते येतात ते कित्याक येतात पुढच्या पिढीक जन्माक घालूक येतात पिलावळाक जन्माक घालूक येतात याला ह्या चक्र जर तुटला ना संततीचा पुनर्जननाचा तर काय होय कधी पाऊस पडता कधी ऊन पडता आणि किती तापता मग म्हणतात काय तो सूर्य आग वगता चटके होतात चटके भासतस केवढो तो वारो वाहता झाडा मोडली पेडा मोडली अरे मेल्या तुझी करणी ती देवाची करणी आणि नारळात पाणी काय समजता गावाल्यानं ऐकलास काय म्हणता येतं आम्ही देवाची करणी आणि नारळात पाणी आणि माणसाची करणी आणि अवेळी पाणी होय ती माणसाची करणी चटणीचे मासे खाऊक चालतलो लयशे गावतात ना पोट फोडतलो आणि काय ते चटणीचे मासे येतात आपल्या पिलांका जन्म घालूक पोटात काय असतात अंडी असतात गाभोळी असतात मग तू सांगतलो केदी बघा केळूस करू नो केदी बघा गाभोळी गावली आणि मग तळतलस खातलस चमचमीत मसालो लायतलस आणि खातलस पण एका जीवाक नाही मारनस तू त्या एका माशाक नाही मारनस असंख्य जीवाक मारतस तू ते पुढे जन्मात येणारे जे असंख्य जीव होते ना पिला होती त्यांना मारतलस पाप गोळा करतस मेल्या समाजला बावल्या काय सांगता येता अरे मेल्या फोटो नुसतो सरळ नाही करणं तुझा डोक्या सरळ करतोय जो हल्ला हळथे गेला काय कळता आता काय वाचा बसली बोलू प्रश्न विचारताय किती तुका मी ठीक असं ऐकान घे काय म्हणता येतं ह्याच्या मागे काय असा भौगोलिक कारण असं ह्याच्या मागे सृष्टीचा निर्मितीचा एक कारण असा सृष्टीच्या संवर्धनाचा कारण असा सृष्टीच्या संरक्षणाचा एक काम असा समजला आता ह्या काळात काय असं माहिती आहे मासो म्हण बाकीचे जीव म्हण पशुपक्षी म्हण झाडापेडा म्हण काय करतात ह्याला पुढच्या जीवांका जन्माक घालतात त्याकाच म्हणतात प्रजनन ह्या प्रजनन अवस्थेत असतात ते समजला म्हणा त्यांना कापून खावचा नाही त्यांचं बळी घेवचो नाही त्यांचं खून करूचो नाही खून केलंस तर काय होताला पाप लागताला मर्डर केलंस तरी याला न्यायाधीश बसलो आवरती मगे तो तुका फासावर चढव नाहीतर काय जीवनभर तुका कारागृहात राहावं लागताला म्हणजे काय उद्या सकाळी पाप करतलस आणि मग त्या बिछाण्यावर पडून राहतलस आगान मुदान थंयच मरतलस काय झालं या शिक्षा भोगलास ना तुझ्याच कर्माची फळं याला पाठ बिघडता पाचन अवस्था आपली असता ना पाचन संस्था पाचन अवस्था ही मंद झालेली असता मग आता पचना नाही मांस खातस ना कोंबड्याचा खा बकऱ्याचा खा नाहीतर माशाचा खा मांस पचना नाही मग पोट बिघडतं आणि पोट बिघडल्यावर काय झालं त्याला असंख्य रोगांका तुका सामोरं जावं लागतं काय समजता काय रे बाबल्या सांगता येता मग सांगतस केळूस करा नो पोटावरचं औषध असा काय पाठ दुखता पाठ फुगला त्याला फुगान फुटान जायत समजला एकदाचो मी कित्याक सांगता येता श्रावण कित्याक पाळू खयो मला देव खंयसून येऊन तुका कोपूचो नाही खंयचोच देव पोटात बसलेलो कोण अजीर्ण झाला की मग काय फुटतलो वैतोच कोपतलो तुझं पोट समजलास काय समजला
ह्या डोक्यात ठेव आणि आजपासून काय कर, श्रावणात धर. खै धरतलंच मेले जाऊन समजला. श्रावण पाळ म्हणजे काय कोंबडी पाळण्यासारखी, बकरो पाळण्यासारखा नाही ता. तू म्हणशील म्हैसरा पाळलंय मी, आता श्रावण कसो पाळूचो. म्हणजे काय करू खया, पथ्य पाळू खया. मांस मच्छी वर्ज्य खाऊची नाही. समजला. कधीतरी आपला चल तुका वाटलाच खाऊची इच्छा झाली कधीतरी खा आपलं. पण तू म्हणशील आता श्रावणात लय मासे गावतं, लय पिला होतात कोंबड्याची, लय बकऱ्यांची पिला होतं, हे गपागप कापून खाऊया. आणि मग झाला, मग तो कापतलच त्यांका. मग तुझं पोट तुका कापतलो. खै जाऊन त्या डॉक्टराकडे, मग डॉक्टर कैचेने कापतलो किसो. मग म्हणतलस डॉक्टर बघा कसो पैसे उकाळता हा डॉक्टर कसो. अरे मेरा कर्माची फळा तुझी ती. समजला. श्रावण कित्याक पाळू खयो समजता काय. आता हो पाऊस पडता, कधीही पडता, ऊन पडता, कितीही तापता, मग म्हणतोच काय चटको बसता. वो सूर्य कोपता, त्या सूर्याक समाधान नाही काय. पाऊस ओकता, व पावसाक समाधान नाही काय. केदो हो वारो वाहता, वादळ इलो, झाडा पेडा मोडली आमची. काय वाऱ्याक समजता की नाही. मेल्या देवाची करणी आणि नारळात पाणी. देवाची किती मोठी करणी असा बघ, नारळात पाणी. आणि माणसाची करणी आणि अवेळी पाणी. या तो का समजला नाही. अवेळी पाणी म्हणजे काय, कधी पाऊस पडता, वेळ काळ काय नाही. याला कारण काय, तू असस, मी असस. तो माणूस नाही तो. तो माणूस प्राणी नाही, तो जनावर झालो. त्या काय बुद्धी त्याची घाण ठेवली, सद्विवेक बुद्धी मेली. समजला. आजपासून कसो पाळतलस श्रावण. टोपले खाली नाही, त्या खुरड्यात नाही. कसो पाळतलस, काय करतलस, मांस मच्छी वर्ज्य करतलस. आणि या निसर्गाचा संवर्धन करतलस. या निसर्गाचा संवर्धन करू गया. नाही तर वैती जर पुढची पिढावळ जन्माक येऊक नाही या माशाची, पक्ष्याची, प्राण्याची, तर काय होताला समतोल तुटतलो सृष्टीचो. समतोल तुटतलो मग काय होय, हो पाऊस येतलो. मे महिन्यात सुरू झालो तो आता या वर्षात. आणि मग काय म्हणतलो, आंबे जडान गेले, व्यापाऱ्यांचं नुकसान झाला, शेती बरबाद झाली. मेल्या तूच केलंस. काय बाबल्या समजला. लक्षात राहा. लयच बोलल्यावर उपयोग नाही ना, थोडक्यात सांगितलेलं बरं. आणखीन काय प्रश्न पडलो तर पुढच्या एक विचार माका. हो फोटो वाय सरकलो होतो, तो सरळ काही होतो. आता काय करतंय, तुझ्या डोक्या सरकलेला आता सरळ केलंय. तो मेंदू सरकलेलो वायच उजव्या बाजू की डाव्या बाजू आता ता शोध. त्याका मी सरळ केलंय, जाग्यावर आणून ठेवलंय. समजला. आधी स्वतःवर उपचार कर, त्या मनावर उपचार कर. त्या बहिणाबाई चौधरीने सांगितल्या ना, काय सांगल्या, मन जहरी जहरी साप विंचू बरो. मेल्या साप विंचू पण भरो, इतका मन जहरी असा. चढतीचे मासे खातलं आता खाऊ जातलं. येऊ मग हे तुझ्या वांगडा पापात सामील हो तुझ्या वांगडा. काय पाप ढिगभर गोळा करतलं, काय करूचच काय. अरे मेल्या वाचा बसली काय तुझी. आज बोल मेल्या बोल, जातलच काय. ठीक आहे सांगे चल. समजला ना तुका, कळला ना. काय गावाल्यानू ऐकलास मी काय सांगले रे का. गावाल्यानू ऐकान थकलंय, कान पकले असं म्हणतालास. तुझी ही नाटका ऐकान आम्ही थकलो पकलो असं सांगतालाच गावाल्यानू. पण सांगाकाच व्हाय ना. नाही तर काय होताला, तुमच्या वांगडा मी पण जळतलंय, सुक्या वांगडा ओला पण जळताला. मी या कित्या जळू. समजला. मी कित्याक सांगतय, माका जळूचा नाही याचा बाबा, मी नाही जळूचय. तुमका जळाचा तर जळा. समजला. वय तो निसर्ग कोपलात, तो निसर्ग कोपतलो तुमच्या वांगडा माका पण घेऊन जाय, माका नाही जायचं बाबा. म्हणून आपला सांगण्याचा प्रयत्न करतो. काय कळला.